ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आता पुढचं सूत्र आपल्याला सांगतं आहे की त्रिरूपभंगपूर्वकं नित्यदास नित्यकांता भजनात्मकं प्रेमकार्यं प्रेम एव कार्यं। म्हणजे काय? त्रिरूपभंगपूर्वकं म्हणजे 3 रूप असलेले जे भक्तीचे प्रकार आहेत। पूर्वी सांगितलेले हे गौणी भक्तीचे 3 प्रकार, 3 गुणांना अनुसरून सत्व रज तम या गुणांना अनुसरून असलेले 3 प्रकार कोणते आहेत? आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे 3 प्रकार आहेत भक्तीचे। हां, त्याचा भंग करून काय केलं पाहिजे? आपला दास्य भाव म्हणजे आता कोणताही गुण नाही, कोणत्याही गुणांनी युक्त भक्ती नाही आहे। आर्तता हवी म्हणजे आर्तता सगळ्यात श्रेष्ठ ना। आता ती आर्ततेत त्याच्या पलीकडे दास्य भाव हवा आहे। फक्त मी परमेश्वरा तुझा दास आहे एवढाच भाव हवा आहे। कांता भाव हवा आहे। कांता भाव म्हणजे काय? तर कसं की एखाद्या स्त्रीचं तिच्या पतीवर जे प्रेम असतं ते काही सांगावं लागतं का? तर नाही, म्हणजे मनातलं त्याच्या सगळं ती ओळखते आणि न सांगता त्याची सेवा करत सुटते। त्याच्या मनात काय आहे, त्याला काय आवडतं हे कधी नाही बोललं तरी ती करते। त्याप्रमाणे आपली प्रत्येक हालचाल ही अशी पाहिजे की ईश्वरावर एवढं प्रेम, एवढी भक्ती की मी असं केलेलं त्याला आवडणार नाही, मी तसं केलेलं त्याला आवडणार नाही, मी असं कार्य केलं पाहिजे, मी तसं केलं पाहिजे। म्हणजे कांताभाव म्हणतात याला। कांता म्हणजे पत्नी, दास्यभाव दास्यभाव राहिला पाहिजे, आपला कांताभाव राहिला पाहिजे। आणि प्रेम कार्यम म्हणजे आपलं कार्य काय जीवनातलं, बाकी सगळ्या कर्मांना महत्त्वच नाही। म्हणजे बाकीची कर्म ही कर्म या रूपात होतच राहतील, त्यात काही विशेष नाही। पण सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय आपलं? सगळ्यात महत्त्वाचं कर्म आहे भगवंतावर प्रेम करणं। प्रेम हेच कर्तव्य। असं जेव्हा होईल, प्रेम एव कार्यम, केवळ प्रेम हेच कर्तव्य, त्याच्याशिवाय दुसरं कर्तव्यच नाही। प्रत्येक कर्तव्यसुद्धा करताना त्याच्यात प्रेमच ओतलेलं, म्हणजे मुळात प्रेमाशिवाय काही नाही।
याला म्हणायचं भक्ती. आता इथे महत्त्वाचं काय आहे, म्हणजे ही जवळजवळ पराभक्तीच आहे. त्या भक्तीतून, परमेश्वराच्या भक्तीतून आपण कधीच सुटणार नाही आहोत. पराभक्ती याच स्वरूपाची ही भक्ती आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की आत्तापर्यंत कसं होतं, अर्थार्थी म्हणजे वस्तू मिळवण्यासाठी निदान भक्त होणं. हां, म्हणजे अर्थार्थी एखादा काहीतरी उद्देश आहे म्हणून भक्त व्हायचं. उद्देश सार्थ झाला की भक्ती संपली, पुन्हा काहीतरी हवं आहे म्हणून भक्त. पण परमेश्वर म्हणतो निदान हा माझी आठवण तरी काढतोय बिचारा, म्हणजे त्याची ही जी भक्ती आहे निदान या सामान्य जीवनातनं बाहेर जाऊन भक्ती करायची तरी त्याला पूज्य भावना होतीये. चांगलं आहे. हां, काही का असे ना तो माझी आठवण काढतोय. हळूहळू कोणत्या तरी पुढच्या मार्गावर तो जाईल अशी आशा आहे. नाही तर बाकीचे काय असतात, त्यांच्या जर इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर ते परमेश्वराजवळ नमत नाहीत. त्यांचे षड्रिपू अजून वाढतात, त्यांना राग येतो, दुसऱ्याचा द्वेषमत्सर करतात, अजून षड्रिपू वाढतात, भांडण तंटे करतात, युद्ध करतात, परमेश्वराप्रत काही जात नाहीत. त्या मानाने हा बरा असतो की काहीतरी त्याला हवं असेल तर परमेश्वराची प्रार्थना करतो, प्रयत्न करतो त्या दिशेने, आणि मग प्राप्त झाल्यावर मात्र तो परमेश्वराला विसरतो. परमेश्वर म्हणतो इतरांपेक्षा हे बरंच बरं आहे. निदान प्रत्येक वेळी याला काही हवं असेल तेव्हा हा येईल माझ्याकडे, आणि असं करत करत मग त्याची भक्ती वाढेल. अजून तो भक्तीमध्ये लहान आहे, मॅच्युअर व्हायचं आहे. आता हे झालं अर्थार्थी. नंतर जिज्ञासू भक्त. जिज्ञासू भक्त हा अर्थार्थीचा जिज्ञासू होतो. मग हे भक्ती म्हणजे काय आहे, कारण मला ही भक्ती काहीतरी देते आहे, ईश्वर काहीतरी देतोय, मग मी सारखीच भक्ती केली तर मला सारखंच मिळेल. अजून त्याच्या मागे अपेक्षा आहे बरं का, अपेक्षा आहे, परंतु अजून तो जास्त भक्तीकडे वळलेला आहे. आता त्याच्यामुळे काय झालं की तो आता जिज्ञासू बनला. मग जिज्ञासू म्हणजे काय, तर भक्ती कशी करायची बुवा, भक्तीतनं सुटायचं नाही, ते कसं होईल, अखंड भक्ती कशी करायची, मग भक्तीचे कोणकोणते मार्ग आहेत वगैरे. आता तो ह्याच्या मागे लागतो, देव कसा असतो, देव कसा भेटतो आपल्याला, हे आता तो विचार करायला लागला आहे. म्हणजे पूर्वी गरज असेल, वस्तू व्यक्ती हव्या असतील तर तो परमेश्वराकडे यायचा, आणि आता तो काय करतोय, आता त्याचं भक्तीकडचं प्रमाण वाढलं आहे. त्याचं कारण एवढंच की मला गरज पडली की मी भक्ती करतो, आणि भक्ती केली की मला काहीतरी प्राप्त होतं. अजिबात न होण्यापेक्षा कधी थोडं कधी जास्त मला प्राप्त होतं. हा परमेश्वर खूप चांगला आहे. मग हा परमेश्वर जर चांगला आहे तर याचा शोध लावला पाहिजे. मग ह्याचं स्वरूप काय आहे, किंवा ह्याला मी आधीच जाणून घेतलं, आधीच याची भक्ती केली तर पुढे पुढे मागितलं की ताबडतोब मिळेल. अशा आशेने तो जास्तीत जास्त वेळ आता भक्तीत घालवू लागतो. पण अजून त्याला एवढी आर्तता नाही. मध्ये मध्ये तो विसरतो, मध्ये मध्ये या लालचे पोटी की मला फायदा होईल, मला सगळं काही मिळेल मनाप्रमाणे, म्हणून तो भक्ती करतो. फक्त तो जे हे असतो काय, अर्थार्थी असतो, त्याच्यापेक्षा त्याची
भक्ती करण्याची पद्धत सुधारते आणि तो जास्त भक्ती करायला लागतो, जरा सखोलता वाढते, एवढंच. पण आता भक्तीचं प्रमाण वाढल्यानंतर त्याला वेगळे अनुभव यायला लागतात. वेगळे अनुभव म्हणजे काय, तर त्याला आनंद व्हायला लागतो. मग त्याचं लक्षात येतं विनाकारण मला आनंद होतोय, म्हणजे काहीतरी मिळालं तरच आनंद नाही आहे, काही न मिळता सुद्धा लोक सुखी असतात, एका खोलीत राहून सुद्धा आनंदी असतात, शांत झोप घेऊ शकतात. तेवढंच पोट भरतं, जेवढं शिरा खाऊन भरतं तेवढंच चटणी भाकरी खाऊन पोट भरतं, हे त्याच्या लक्षात यायला लागतं. म्हणजे आनंदावर, म्हणजे आपल्या वस्तू मिळण्यावर आनंद अवलंबून नाही आहे. जर परमेश्वराची सेवा केली तर आनंद अवलंबून आहे त्याच्यावर. हळूहळू हे कळायला लागल्यानंतर तो आर्त स्वरूपाची भक्ती करतो. म्हणजे आर्त, भगवंता तू आता मला भेट, भगवंता तुझं खरं स्वरूप मला जाणवू दे, दाखव. नाही दाखवलं समजा त्याने, आता समजा दाखवलं, जसं विश्वरूप दर्शन दाखवलं, ते विश्वरूप दर्शन सुद्धा दाखवलं नाही आहे, ते दिसायला दाखवलं आहे फक्त, पण ते पूर्णपणे अर्जुनाच्या आत मुरलेलं आहे. तर आता काय झालं की ते जे स्वरूप आहे ईश्वराचं, त्याचा अनुभव आपल्याला यायला पाहिजे. तो अनुभव यावा अशी आर्तता, देवाची सतत भक्ती केल्यामुळे त्याच्यामध्ये ती आर्तता वाढत जाते. आणि मग तो आर्त स्वरात ईश्वराला बोलवायला लागतो की ईश्वरा कसंही करून मला तुझ्या भक्तीचा अंतरंगामध्ये अनुभव येऊ दे. आता आर्तता आली बरं का. गौणी भक्तींपैकी ही सगळ्यात श्रेष्ठ दर्जाची भक्ती त्याला लाभली. आता जरी आर्तता आली तरीसुद्धा अधूनमधून त्या आर्ततेच्या नुसार त्याला थोडा थोडा ईश्वराच्या भक्तीपासून आनंद निर्माण व्हायला सुरुवात होते. हळूहळू छोट्या सिद्धी त्याला प्राप्त व्हायला सुरुवात होते. आणि त्याला आश्चर्य वाटायला लागतं, हे काय आहे. मग कधी तो सिद्धींच्या मागे जातो आणि कधी सिद्धींपासून लांब जातो. चढ उतार चालू आहेत. त्याची आर्तता जी आहे ईश्वराविषयीची, त्या ईश्वराविषयीच्या आर्ततेची परीक्षा ईश्वर घेतो आहे की हा कोणत्या मार्गाने पासून दूर जातो, कोणत्या मार्गाने आर्ततेपासून जवळ येतो, ह्याची आर्तता कायम टिकतीये का, अशा अनेक परीक्षा ईश्वर घेतो. आणि होतं काय माहिती आहे का, शेवटी जरा वेळ जरी ईश्वराचं हे स्मरण नाही झालं तर तो अगदी कासावीस होतो तो. त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, त्याची अजून भक्ती वाढायला लागते. ईश्वराला जाऊन तो सांगतो, ईश्वरा असं करू नकोस, माझ्यापासून लांब जाऊ नकोस, मी तुझं बघते ना, तुला या भक्ताची तळमळ कशी बघवते. ईश्वरा हक्काने बोलायला लागतो तो त्याच्याशी. आणि हेच हळूहळू ईश्वराशिवाय न राहता येणं, ह्यालाच म्हणायचं पराभक्तीत रूपांतर होतं. मग इथे आर्त होता का आर्त झाला नव्हता, त्याला ईश्वराची ओढ लागली होती का नव्हती, हा प्रश्न काहीही येत नाही. ते जी परमभक्ती आहे ना, ती परमभक्तीच आहे. ती सगळ्या तीनही गौणी भक्तींच्या, म्हणजे आर्तभक्ती जी आहे, आर्तभक्तीला श्रेष्ठ म्हटलेलं आहे, पण त्याच्याही ती पलीकडे गेलेली आहे पराभक्ती.
आणि आता तो त्या मार्गावर जायला लागतो. पराभक्तीच्या मार्गावर प्रत्यक्षात ईश्वराचा अनुभव त्याला यायला लागतो. म्हणून त्याच्या पलीकडे गेलेला असतो तो. केवळ भक्ती आपल्या आतमध्ये विकसित केली पाहिजे. आणि ही भक्ती जी आहे, हाच एकमेव मार्ग आहे पुढे जाण्याचा. तीच परिपूर्तता आहे. आणि ती जी अनुभूती आहे, ती अनुभूती आपल्याला शब्दात वर्णन करता येत नाही. त्यामुळे अत्यंत निष्ठा हवी प्रत्येक वेळी परमेश्वरावर, म्हणजे परमभक्ती आपल्याला साध्य होते. ज्या ठिकाणी परमेश्वर आणि भक्त हे दोन वेगळे राहतच नाहीत, ती आहे पराभक्ती. आता पुढचं सूत्र म्हणजे हा पुढचा विभाग आलाय, त्याच्यामध्ये म्हणतात भक्ताचार्यांचं श्रेष्ठत्व. म्हणजे हा जो परमभक्त असतो त्याचं काय महात्म्य आहे, त्याचं काय श्रेष्ठत्व आहे. भक्ता एकांतिनो मुख्याः. म्हणजे काय, एकांतिनः मुख्यः म्हणजे एकमेव परमेश्वर हे भक्तांचं खरं साध्य आहे. बाकी काहीही मिळवायचंच नाही. आता या आयुष्यात काहीच मिळवायचं राहिलं नाही. एकमेव परब्रह्म. तर हे सूत्र काय सांगतं, भगवंतासंबंधी एकाग्र अशी भक्ती आहे. केवळ भगवंत, बाकी काही नकोच आहे आयुष्यात. म्हणजे एकांतीच असतात ते भक्त. ईश्वराशिवाय काही नको आहे त्यांना. जसे नारद होते, भक्त प्रल्हाद होता,
एकमेव भगवंत पाहिजे असं त्यांचं एकमेव साधन असतं भक्ती म्हणजे. आता परा म्हणजे उच्चतर भक्ती आहे आणि अपरा म्हणजे गौणी भक्ती आहे. हां, पराभक्तीला कशाचाच आधार लागत नाही, ती कशावर अवलंबून नसते, स्वतंत्र असते. ती कशाची अपेक्षा नसते, तिला कसलीही कामना नसते. गौणी भक्ती मात्र काय आहे, तिच्यामध्ये इच्छा असते. पण तरीसुद्धा गौणी भक्ती महत्त्वाची, कारण ती गौणी भक्ती आपल्याला पराभक्तीपर्यंत नेऊन पोहोचवते हळूहळू. आत्ताच आपण पाहिलं. केवळ गौणी भक्तीनेच आपण सुरुवात केली की आपण पराभक्तीपर्यंत निश्चितच पोहोचू शकतो. परमेश्वराबद्दल पराकाष्ठा भक्तीची श्रद्धा, उच्चतम श्रद्धा, एका ईश्वराशिवाय त्याची श्रद्धा कुठेही जात नाही, त्याची आसक्ती कुठेही जात नाही. अशा रीतीने ही जी साधना आहे भक्तीची, या पराभक्तीच्या साधनेत कसलीच अपेक्षा नसते, कुठलाही दुसरा हेतू नसतो. ईश्वर पाहिजे याच्याशिवाय काही नाही. आणि काय होतं माहिती का, ही अशी जी साधना आहे त्या साधनेमध्ये दुसरा कोणताही हेतू येत नाही, कोणताही मनात गोंधळ होत नाही. एक म्हणजे क्लिअर असतं की ईश्वराशिवाय आम्हाला काहीही नको आहे. त्याच्यामुळे ईश्वरामध्ये आमचं एकाग्र चित्त होतं. आणि ईश्वरामध्ये एकाग्र चित्त झालं की उदात्त भक्ती साधायला किती वेळ लागतोय. मग काय होतं, अशी जर तुम्ही भक्ती केली, सारखा भगवंताशिवाय दुसरं काही नाही, अशी जर भक्ती असेल तर काय होतं की
ईश्वराबद्दल कृतकृत्यता यायला लागते आपोआपच. म्हणजे की काय ईश्वराची कृपा आहे माझ्यावर, अशी कृतकृत्यता आपल्याला यायला लागते. दुसरं काहीतरी आपल्या दृष्टीसमोरून जातं की जे आपल्याला वाटतं की कठीण आहे ते लोकांचं दुःख, आणि तेव्हा आपल्याला जाणवतं की ईश्वराची माझ्यावर त्या मनाने केवढी कृपा आहे. आणि हा सतत भक्तीचा अनुभव येत राहतो. आणि मग आपल्याला आपली ही जी कृतकृत्यता आहे ती कृतकृत्यता पण वाढत जाते दिवसानुदिवस. पुढचं जे सूत्र आहे त्याच्यात म्हणतात कंठावरोधरो मांजारश्रुभिः परस्परं लयमाना पावयन्ति कुलानि पृथिवींच. म्हणजे काय? कंठ अवरोध रोमांच अश्रुभिः, भक्तीचे हे प्रकार सांगितलेले आहेत. कंठ अवरोध, गिळताना सुद्धा एकदम आवंडा गिळला जातो. गळा दाटून येतो की काय ही परमेश्वराची कृपा आहे माझ्यावर, असा आपला कंठ दाटून येतो आणि बोलता बोलता आवाज अडकतो. रोमांच, अंगावर रोमांच उभे राहतात, काटा येतो अंगावर त्या भक्तीच्या साह्याने, भक्तीमुळे. आणि परस्परम अश्रूभी येतात, म्हणजे अश्रू येतात आपल्या डोळ्यातून अति प्रेमामुळे परमेश्वरावर असलेल्या. परस्परम लयमाना, परस्परम लयमाना, लय आहे, परस्परम लयमाना. म्हणजे काय माहिती का, आपण ईश्वराशी आहे ना, अरे ईश्वरा मला तू हे दे रे, माझी ही इच्छा तेवढी पूर्ण कर, मग मी तुला 1.25 किलो पेढे देईन वगैरे आपण खूप बोलतो ईश्वराशी, बरं का. म्हणजे माझं असं काही म्हणणं नाही की हे चूक आहे हे बरोबर आहे, पण आपण ईश्वराशी खूप बोलतो. पण ही जी पराभक्तीची अवस्था आहे ना, या पराभक्तीच्या अवस्थेत, या पराभक्तीच्या अवस्थेमध्ये तात्पुरतं बोललं जातं. म्हणजे अगदी मोजक्या शब्दामध्ये, अगदी एक शब्द जरी तो बोलला भक्त, किंवा नुसते ओठ जरी हलवले त्यांनी, तरीसुद्धा काय होतं, नुसते ओठ हलवले तरीसुद्धा ईश्वराला कळतं. नुसते डोळे जरी एकमेकांकडे त्या दृष्टीने पाहिलं तरी ईश्वराला कळतं. बास, आणि तेवढं बास होतं यांना, तेवढं पुरेसं आहे. परस्परम लयमाना. कुलानि पृथ्वींच पावयन्ति, संपूर्ण पृथ्वीला म्हणजे
हा भक्त काय किंवा परमेश्वर काय, भक्त हाच मुळी परमेश्वर होऊन जातो आणि म्हणूनच तो जवळजवळ सगळ्या पृथ्वीलाच पावन करू शकतो. नुसतं जिथे तो जाईल तिथलं वातावरण त्याच्या सानिध्याने अतिशय निर्मळ होऊन जातं, प्रसन्न होऊन जातं. मग काय काय होतं पराभक्तीने ते ह्याच्यामध्ये सांगितलेले त्याची लक्षणं, की जो परमभक्त असतो तो काय काय करतो, तर त्याचा कंठ दाटून येतो सारखा सारखा की केवढीही ईश्वराची भक्ती, केवढीही ईश्वराची भक्ती. हां, नंतर कधी कधी ईश्वराची नुसती आठवण आली तरी अंगावर रोमांच उभे राहतात, की काय मी या अवस्थेत होतो आणि आता मी कोणत्या अवस्थेला पोहोचलो. नुसतं आर्थिक नाही, काही नुसतं आर्थिक नाही, सगळ्या बाबतीत मी कसा होतो आणि आता मी ईश्वराच्या कृपेने कुठे पोहोचलो आहे, कसं मी राहतो आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा अंगावर काटा येतो, अंगावर रोमांच उभे राहतात. आणखीन काय होतं, विनाकारण सदा अश्रू डोळ्यातनं यायला लागतात. लोकांना कळत नाही, लोक म्हणतात रडकाय, हळवाय. तसं नसतं ते, ती अवस्था यायला लागते. डोळ्यातनं अश्रू येण्यासाठी अत्यंत पवित्र मन लागतं, अत्यंत पवित्र मन. आणि तेव्हाच ती ईश्वराची भावना, म्हणजे ईश्वराची भावना हा शब्द खूपच जाडाजुडा ढोबळ झाला. ईश्वरत्वाची खरोखरी सूक्ष्मतम भावना आपल्या आतमध्ये शिरते, त्यावेळीच अश्रू येतात. आणि हे असतात भक्तीचे अश्रू, कृतज्ञतेचे अश्रू, ईश्वराच्या कृपेमुळे निर्माण झालेले अश्रू. आणि मग असा जो परमभक्त असतो तो कुटुंबालाच काय, पण संपूर्ण पृथ्वीला तो काय करतो, पवित्र करून टाकतो, पावन करून टाकतो. कंठ दाटून येतो, अंतःकरणात भक्ती उचंबळून येते. नुसती ओठांशी पुटपुट करून ते भक्त आणि परमेश्वर एकमेकांशी बोलतात. आणि त्या भक्तीसंबंधी बोलताना भगवंताच्या वैभवाची त्यांना सारखी सारखी आठवण होते. त्यांचा गळा दाटून येतो, अत्यानंदामुळे ते कापायला लागतात थरथरा, शरीरावर रोमांच उभे राहतात. आणि अक्षरशः म्हणजे आपल्याला का बरं कोणत्याही संतांच्या सहवासात चांगलं वाटतं, का बरं त्यांना भेटायला सारखं सारखं जावंसं वाटतं. हां, एखाद्या कंपनीच्या मॅनेजरकडे आपण सारखं सारखं गेलेलो नाही भेटायला, का बरं या साधू संतांकडे परत परत आपण जावं, त्यांना भेटावं. आनंद निर्माण होतो आपल्या मनामध्ये. केवळ त्यांचं अस्तित्व हे वातावरणात आनंद, प्रेम, भक्ती, श्रद्धा निर्माण करतं. केवळ अणुरेणूंमध्ये सगळीकडे आनंदी आनंद भरून जातो आणि आमच्या आतमध्ये तो आनंद शिरतो. आणि म्हणून आम्हाला तिथे सारखं सारखं जायला आवडतं. आणि
अशा तर परमभक्ताची अवस्था काय होते माहिती आहे? कारण ही अवस्था आहे ना, सर्वसामान्य लोकांना कळत नाही, सर्वसामान्यांना समजत नाही हा काय म्हणतोय, म्हणजे त्यांना ते कळूच शकणार नाही आहे. भगवंताची भक्ती एकदा प्राप्त झाल्यानंतर इतका तो भगवंताविषयी तळमळत असतो. नुसतं भगवंताचं नाव काढलं की ते त्याच्या हृदयाला आतमध्ये जाऊन भिडतं आणि इतकं ते आनंददायी असतं. इकडे खूप आनंददायी आणि तिकडे डोळ्यातनं अश्रू. हे सामान्य माणसाला उभ्या आयुष्यात समजणार नाही. कुणाला वाटतं हा नाटक करतो, कुणाला वाटतं हा वेडा झाला, कुणाला वाटतं हा शो करतो, कुणाला वाटतं हा अतिरेक करतो, कुणाला वाटतं हा बावळट आहे. पण ती जी अवस्था आहे ना, ती जितकी जितकी आपली भक्ती वाढेल त्या भक्तालाच ती अवस्था माहीत असते. त्याच्यामुळे काय आहे माहिती का ह्याच्यात, की ही परमेश्वराच्या परमभक्तीची भावना ही कशी व्यक्त करावी हेच त्याला मुळी समजत नाही. कारण कसं असतं या नाटकी जगामध्ये, जग हा आपला आरसा आहे. आपण थोडंसं काही वेड्यासारखं केलं लगेच लोक हसतात किंवा आपलं चूक आहे असं आपल्याला प्रतिबिंबित करतात. त्यांच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं की आपण कसे वेडे आहोत, आपण कसे मूर्ख आहोत, आपण कसे चांगले आहोत, आपण कसे हुशार आहोत, हे लोकांमध्ये प्रतिबिंब दिसून येतं आपल्याला. आता या भक्ताचं अगदी उलटं होतं. हे प्रतिबिंब केव्हा दिसतं? आपल्या बाह्य मनाचं प्रतिबिंब असतं, ते लोकांमध्ये आपल्याला दिसतं, विश्वामध्ये दिसून येतं. मी कसा आहे, मी 4 गोष्टी हुशार माणसासारख्या केल्या की लोक लगेच वाहवा वाहवा करतात. पण एखादी माझी गोष्ट, मी कितीही खूप हुशार असेल, नाही पटली माझी गोष्ट, थोडेसे अलिप्त झाल्यासारखे दाखवतात आणि हा मनुष्याचा स्वभाव आहे. थोडंसं काहीतरी तुमचं चुकलं असं दाखवतात, थोडंसं काहीतरी हे असं नको आहे करायला असं दाखवतात, नाराजी व्यक्त करतात. त्याच्यावरून मला समजतं मी कसं आहे. परंतु भक्ताची अवस्था अत्यंत वेगळी आहे. भक्ताचं काय आहे, अंतःकरणातून त्याला ईश्वर भेटलेला आहे पूर्णपणे आणि त्याची रिॲक्शन त्याची बाहेर येऊ घालते आहे. सामान्य माणसाला याची जाणच नाही आहे, म्हणजे माहितीच नाही आहे तो मार्ग. मग त्यांनी वागलेलं जे आहे त्याचं प्रतिबिंब बाहेर वेडंवाकडं पडतं. त्याचं कारण सांगू आता. बाहेरचं पाणी गढूळ आहे आणि अंतःकरणातलं पाणी शुद्ध आहे. अंतःकरणाचं प्रतिबिंब गढूळ पाण्यात दिसत नाही. मग सगळं जगच पवित्र व्हायला पाहिजे आणि म्हणून त्याला उमजतच नाही की मला इतका उच्च अनुभव येतो आहे आणि तरीसुद्धा मी आता तो कसा व्यक्त करू. या बाबतीत मला एक गोष्ट नेहमी आठवते. कुठेही जा मला फार अगदी भरून येतं, तर मग माझी एक मैत्रीण म्हणायची, असं तुला जेव्हा डोळ्यामध्ये अश्रू येतात तेव्हा लगेच 4 चौघांमध्ये त्या अश्रू सावरायची गरज नाही. का तर ते असं रोखायचं नसतं, थांबवायचं नसतं. ते असं परमेश्वराबद्दलचं प्रेम असं भरभरून ओतू जाऊ द्यायचं असतं. ह्याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते, जो परमभक्त असतो ना त्याला खरं म्हणजे व्यक्त करायचं असतं खूप, पण बाहेरचे लोक काय म्हणतील यांनी तो आवरून धरतो. पण त्याच्यामुळे काय अंतःकरणातली भक्ती कमी होतच नाही, कशानेच कमी होत नाही. त्याच्यामुळे त्याची अशी अवस्था होते
की हे जे परमेश्वराविषयीचं प्रेम आहे ते आता व्यक्त कसं करायचं, ते तो एकांतातच केवळ व्यक्त करू शकतो. आणि दुसरा रस्ता म्हणजे त्याच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये जर लोकांना खूप चांगलं वाटत असेल तर ही आहे त्याची पराभक्ती, बाकी काही नाही. इथे आज थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.